आपली व्यक्ती म्हणजे कोणचंही नातं असू द्या, मित्रमैत्रिणीचं नातं, बहीण भावाचं नातं, किंवा आपण हे सोशल मीडियावर सर्वजण जमलेले आहेत एकत्र, रोज बोलतो एकमेकांना, ते सर्वजण आपलीच व्यक्ती आहेत. तर मला हेच म्हणायचं आहे की तुमच्या जीवनामध्ये जेवढे पण लोक आहेत, जेवढ्या पण व्यक्ती आहेत, त्यांना सर्वांना समान समजा, त्यांना सर्वांना समान जीव लावा. एखाद्या व्यक्तीला तुम्ही जास्त जीव लावत असाल ते बरोबर आहे, पण त्या व्यक्तीसाठी तुम्ही दुसऱ्याला कमी समजू नका, किंवा हे खूपच गेलेलं आहे बाबा, आपण ह्याला कसंही बोललं तर ते आपल्यासोबतच राहील, असा विचार नाही करायचा. कारण ना, जेव्हा माणूस आपल्या जीवनामध्ये राहतं ना, तेव्हा त्याची आपल्याला किंमत नसते, पण जेव्हा ते आपल्या जीवनामधून जातं तेव्हा त्याची आपल्याला किंमत होत असते. माझ्यासोबत असं काय घडलं आहे असं काही नाही, मी सहज एक बोलत आहे. तर असं असतं, एखादी व्यक्ती आपल्याला प्रत्येक गोष्ट शेअर करत असेल, काही पण सांगत असेल, किंवा घरच्या स्टोरी सांगत असेल, तुमच्या जीवनात दिवसभर काय होतंय ते सांगत असेल, आणि तुम्ही त्याचं ऐकून घेताय, आणि त्यामध्ये जर तुमच्या जीवनामध्ये कोणीतरी तिसरे येते आणि त्या तिसऱ्या व्यक्तीला खुश करण्यासाठी तुम्ही जर ज्या व्यक्तीसोबत प्रत्येक गोष्ट शेअर करता त्या व्यक्तीला कमी समजत असाल तर ते चुकीचं आहे. तो व्यक्ती प्रत्येक अडचणीमध्ये तुम्हाला साथ देतो, बरं वाईट जे काही आहे ते तुम्हाला समजून सांगतो, सतत तुमच्यासाठी अवेलेबल राहतो. तर तुम्हाला म्हणजे आपल्याला वाटत असतं की ह्याच्यापाशी काय कामच नाही, आणि माझ्याशिवाय ह्याला काही ऑप्शनच नाही, माझ्या प्रत्येक म्हणजे एखाद्या कमेंटला, आपल्या मेसेजला रिप्लाय देतो, हा रिकामाचा आहे, हा एकदम फालतूचा आहे. तर असं कोणाला समजायचं नाही, कारण माणूस प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकजण व्यस्त आहे, प्रत्येकाकडे आपले आपले कामं आहेत, पण तुम्ही त्या व्यक्तीसाठी खास असता, म्हणून तो तुमच्या प्रत्येक रील्सचा किंवा मेसेजचा रिप्लाय देत असतो लवकर. तर अशा माणसांना आपण एकदम फालतू समजतो, पण तसं नसतं, तो माणूस आपल्याला खरा जीव लावणारा राहतो. जर आपल्या जीवनामध्ये तसं कोण असेल तर त्याला सांभाळून ठेवायचं. मग तिसरी व्यक्ती जरी आली आणि त्याला जरी आपण जास्त जीव लावत असलो तरी त्या व्यक्तीला विसरायचं नाही, कारण त्या व्यक्तीनं तुमच्या प्रत्येक सुखादुखामध्ये तुम्हाला साथ दिलेली असते. माणूस जवळ राहून साथ देते असं नाही, एखाद्याचं चांगलं बोलणं पण आपल्याला धीर देत राहतं, किंवा त्याच्या बोलण्यामधून आपल्याला एक ताकद येत राहते. आपल्या जीवनामध्ये किती पण नवीन व्यक्ती येऊ द्या, आपण त्या व्यक्तीला कधी विसरायचं नसतं, आणि विसरलं तरी ते दाखवून द्यायचं नसतं की तू आमच्यासाठी काहीच नाहीस, तू असणं किंवा नसणं यामध्ये आम्हाला काहीच फरक पडत नाही, हे दाखवून दिलं. आणि हे जर त्या व्यक्तीला समजलं, आपल्याला सतत वाटत राहतं की त्याला काय फरक पडणार नाही, एकदम असं गेलेला आहे तो, सतत आपल्यासाठी अवेलेबल आहे, तशी व्यक्तींना म्हणजे खूप हे असते, प्रेमळ राहते, आणि त्यांना लय लवकर हार्ट होऊन जातं. आणि हार्ट झालं तरी तो एखाद्या व्यक्तीला जर जीव लावत असेल ना, त्याच्यासाठी त्याला तो 1-2 वेळेस माफ पण करतो, पण सतत ते जर त्याच्यासोबत राहिलं तर ते मनातून तुटून जातं, आणि कायमचा त्या माणसांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो, आणि जेव्हा तो दूर जातो तेव्हा तो परत कधीच येत नाही. कारण म्हणजे त्या माणसांपासून तो कायमचा दूर जातो असं नाही की फक्त कॉन्टॅक्ट वगैरे ठेवत नाही, काय नाही, असं होतं त्या माणसासोबत. पण आपण त्याचा व्हिडिओ असू द्या, काही असू द्या, फर्स्ट लाईक त्याच व्यक्तीचं असतं आपल्यासाठी. कमेंट नाही करणार तो, पण त्याचं फर्स्ट लाईक हे आपल्या व्हिडिओवर रोजच्या सारखं राहणार म्हणजे राहणार. आणि तो घमंडी आहे असं काहीच नसतं, कारण त्याला खूप त्रास झालेला असतो आपल्या अशा वागण्याचा, म्हणून एखादी अशी व्यक्ती राहते ती आपल्यापासून दूर जाते. घमंडाचा त्यामध्ये काहीच विषय नसतो. प्रत्येक वेळेस त्या व्यक्तीला आपण चुकीचं बोलतो, पण एखाद्या वेळेस जर ती व्यक्ती चुकली तर आपण त्याला म्हणजे माफ करत नाही, जसं ते आपल्याला माफ करते तसं आपण त्याला ब्लेम करतो. असं नाही करायला पाहिजे. त्या व्यक्तीने तुम्हाला खूप वेळेस माफ केलेलं असतं, तर आपण पण त्यांना एखादी संधी द्यायला पाहिजे, आपण पण त्याला माफ करायला पाहिजे. पण आपण असं नाही करत, आपण स्वतःला खूप शहाणं समजत राहतो. पण अशा वागण्याचा त्या व्यक्तीला किती त्रास होत असेल, कधी विचार केलेला आहे का कोणी? आणि परत तीच व्यक्ती जर आपल्याला पहिल्यासारखं बोलायचा प्रयत्न करत असेल तर ज्या व्यक्तीला वाईट वाटलेलं आहे त्याला भीती वाटायला लागते, ह्याचा काहीतरी प्लॅन असेल का, हे मला का बरं गोड बोलतोय, ह्याच्यामुळे तर मला इतका त्रास झालेला आहे, आता का ह्याच्यामध्ये चेंजेस झालेले आहेत, ते जरी बदलायचा प्रयत्न करत असेल ना तरी माणसाचा विश्वास बसत नाही त्यावर.
म्हणून ना आपल्या जीवनामध्ये जेवढे पण माणसं आहेत तेवढ्याला जपून ठेवायचं आहे. तिसरी व्यक्ती येऊ द्या, त्याला तुम्ही किती जीव लावायचा आहे ते लावा, पण त्या व्यक्तीसाठी आपले जे आधीचे आहेत त्यांना विसरायचं नसते ना. त्याने आपल्यासाठी वेळ दिलेला असतो, प्रत्येक अडीअडचणीमध्ये साथ दिलेली असते. बोलूनच माणसाला धीर भेटत असतो. काही माणसं बोलण्यासाठी पण खूप भारी राहतात, तर अशा व्यक्तीला विसरायला नाही पाहिजे. माझ्या जीवनामध्ये ना जे पण व्यक्ती आहेत आता सध्याला, एकाचं नाव घेतलं कोणाचं नाव विसरल त्यामुळे मी नाही घेणार, पण सर्वजण जे पण आहेत ते खूप भारी आहेत. आणि मला असं भीती वाटते की मी काहीतरी बोलन आणि हे माझ्यापासून दूर जातील. मला ह्या माझ्या जीवनातल्या व्यक्तींना ना दूर जाऊ द्यायचं नाही. माझा सोशल मीडियावर येऊन हाच फायदा झालेला आहे की आता सध्या जे माझ्या जीवनामध्ये आहेत ना ते खूप भारी आहेत. माणसं जीवनामध्ये येत जात राहतात. हे आता सध्याचे जे आहेत ते तर खूप भारी आहेत, आधी जे पण होते ते पण खूप भारी होते. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आपल्या जीवनामधले व्यक्ती ह्या तिसऱ्या व्यक्तीच्या येण्यामुळे विसरून जाऊ नका. तिसऱ्या व्यक्तीमुळे त्याच्यावर दडपण आणू नका की तुला हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे. आपली व्यक्ती आहे ना ती, त्याला सोडून द्या मोकळं, त्याला जे करायचं ते करू द्या. त्याला जे योग्य वाटेल ते करेल. ते हे कधीच करणार नाही त्याच्यामधून आपल्याला प्रॉब्लेम होईल असं तो कधीच करणार नाही. आजच्यासाठी एवढंच भास झालं. आणि हे स्टोरी मी एक सहज बोलायचं म्हणून बोलले. हे जे बोललं ते त्यामध्ये कोणाचाच काही संबंध नाही, माझा पण काही संबंध नाही. लॉंग व्हिडिओसाठी विषय नव्हता, काहीच नाही, तर सहज बोलावं म्हणलं. तर कोणीही मनावर घेऊ नका आणि तुमच्या जवळच्या माणसांना जपून ठेवा. जे तुमच्या जीवनामधून गेले ते जाऊ द्या, पण सध्या जे तुमच्या जीवनामध्ये आहेत त्यांना जपून ठेवा. तुम्ही जे सध्या आहेत त्यांच्यासाठीच आपले आधीचे नाते विसरलेले आहेत ना, आधीचे फ्रेंड्स विसरलेले आहेत. तर आता जे आहेत त्यांना जपून ठेवा तुम्ही आणि त्यामध्ये खुश राहावा सर्वजण. तर थँक्यू सो मच शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. व्हिडिओला लाईक कमेंट करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं. तर बाय बाय, थँक्यू.